OMK उद्योग समूहाचे संस्थापक प्राध्यापक संजयजी वसाळे सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य शेतकरी मेळावा संपन्न। महाराष्ट्रातील अग्रगण्य OMK उद्योग समूहाचे संस्थापक प्राध्यापक संजयजी वसाळे सर यांच्या 48व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात दीप प्रज्वलन, मातृपितृ चरण पूजन, गौपूजन, गोदान, स्नेहभोजन, शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे वाटप आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे CEO मिलिंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी सदरच्या मेळाव्यास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांचे आभार मानतो। कार्यक्रमाला थोडासा उशीर झाल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, परंतु आजच्या कार्यक्रमासाठी मिलिंद सर जे उपस्थित राहणार होते तर त्यांच्या थोडंसं अनुषंगाने मी या ठिकाणी बोलू इच्छितो। तर मिलिंद देशपांडे ऍक्च्युअली IT प्रोफेशनल्स आहेत जे मुंबईमध्ये असतात आणि त्यांनी एक भूमी सेवा म्हणून एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे। तर भूमी सेवाच्या अंडर शेतकऱ्यांना विविध गोष्टी देण्याचा ते प्रयत्न करत आहेत। तर विविध गोष्टींमध्ये बियाण्यांपासून सुरुवात होते, खतांपासून सुरुवात होते, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना जे तज्ञांचं जे मार्गदर्शन पाहिजे ती गोष्ट येते, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना जो आर्थिक फंडिंग म्हणजे आपण फायनान्स म्हणूया ते देखील, त्याच्यासोबत शेतकऱ्यांना रास्ता हमी भाव जो पाहिजे तो वेगळ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न ते करतायत। त्याच्यासोबत शेतकऱ्यांसाठी विमा, तर या सर्व गोष्टी ज्या गोष्टी शेतकऱ्यांना लागतात त्या गोष्टी ते भूमी सेवा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतायत। मगाशी सरांनी जे महाराजांनी जे माती परीक्षणाचं जे सांगितलं तर त्याच्या माध्यमातून त्यांनी असं एक मशीन हायर केलेलं आहे, म्हणजे की हायमिडिया लॅबोरेटरी त्यांनी डेव्हलप केलेलं आहे। अगदी 15 मिनिटांमध्ये 95% ॲक्युरसी असणारं मशीन त्यांनी डेव्हलप केलंय की जे तुमच्या मातीमध्ये असणारे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मॅक्रो, मायक्रो आणि सेकंडरी 17 प्रकारचे जे अन्नद्रव्य आहेत त्याचा अगदी 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला ते अनालिसिस करून देईल। तर हा पार्ट घेऊन ते समोर चाललेले आहेत, परंतु त्याच्याच बरोबर शेतकऱ्यांना लागणाऱ्या बाकीच्या ज्या गोष्टी, आता थोडक्यामध्ये उदाहरण जर सांगायचं झालं, हळदीचं जर आपण कल्टिवेशन म्हणजे हळदीचं जर आपण शेती केली तर हळदीमध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला त्यांनी त्याच्यामध्ये टायअप केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये मणिपाल ग्रुप म्हणून एक इंडस्ट्री, आपण बघतो की आपण टूथपेस्ट किंवा चेहऱ्याला लावण्याच्या क्रीम किंवा साबण इत्यादी गोष्टींमध्ये हळदीचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो, परंतु कुठली हळद जी आपण रेग्युलर तिचं लागवड करतो ती हळद नाही, ज्याच्यामध्ये कुर्कुमिन कंटेंट जो घटक आहे कुर्कुमिन तो 6% ज्याच्यामध्ये समोर आहे, तर ती हळद त्या लोकांना पाहिजे असते मेडिसिनल साठी, प्रोसेसिंग साठी। तर या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय आणि भूमी सेवाच्या माध्यमातून आपण जे काही गोष्टी फार्मिंग साठी करतोय तर 100% ऑर्गॅनिक सर्टिफाईड ऑर्गॅनिक जे इनपुट असते, जे खत औषध असतील ते त्याच्यामध्ये टायअप करून देण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यासोबत एक सांगायला विसरलो मी, ड्रोनचा जो फवारणीसाठी आणि खते देण्यासाठी ड्रोनचा देखील त्यांनी अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आहे। तर एकंदरीत ही एक पूर्ण सायकल भूमी सेवाच्या माध्यमातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना तज्ञांचं मार्गदर्शन दिलं जाईल, फंडिंग दिलं जाईल, त्याच्यातनं विमा दिला जाईल। मगाशी सरांनी AI चा जो उल्लेख केला तो AI चा देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे। तर AI च्या माध्यमातून तुमच्या जमिनीचं मॅपिंग होईल, त्याच्यानंतर जमिनीचा उतार, असणारे टेम्परेचर, त्या पिकावरती येणारे रोग, पिकाची जी हेल्दी अवस्था आहे म्हणजे त्याचं जे स्वास्थ्य असेल ते देखील आपण सेन्सरच्या माध्यमातून, सॅटेलाइटच्या माध्यमातून जे मॅप करू शकतो, ते लोक तिकडे बसून बघून त्या पद्धतीने काही रोग असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचे टेक्निकल पर्सन येऊन व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते सर्व गोष्टी लाईन अप करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमीत कमी मनुष्यबळ, कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं तंत्रज्ञान पोहोचवतं यावरती आम्ही काम करत आहोत। आजचा माझा जो विषय होता, आता वेळ खूप झाल्यामुळं माझ्याकडे जो विषय दिला होता सेंद्रिय शेती विकास आणि त्याच्यामध्ये औषधी वनस्पती। औषधी वनस्पती म्हणजे वेगळं काही नाहीये, फार्मिंग इंडस्ट्रीला ज्या गोष्टी लागतात जसं हळद असेल किंवा चिया सीड असेल जे की सरबत मध्ये वापरलं जातं, त्याच्यानंतर अद्रक असेल,
शेवग्याचं असेल, शेवग्याचं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड या ठिकाणी होते. अति कमी खर्चामध्ये शेतकरी करू शकतात. त्याच्यानंतर गव्हाचे अंकुर जे असतात त्याची देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती होते. तर एक कमर्शियल फार्मिंग आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. जे रेग्युलर शेती आपण करतोय तर त्यातनं जसं मग सरांनी सांगितलं याच्यामध्ये शासनही काही करू शकत नाही भाव देण्याच्या बाबतीमध्ये. तर मग आपण काय करू शकतो की मधला जो गॅप आहे म्हणजे आपण जो आपला माल व्यापाऱ्याला देतो तर त्यापेक्षा काय करायचंय की कंपन्यांना प्रोसेसिंग इंडस्ट्रीला जो माल लागतोय ज्या दर्जाचा माल लागतोय त्यांना ऑर्गॅनिक पाहिजे तर आपण ऑर्गॅनिक विकूया. डिरेक्टली कंपन्या आता शेतकऱ्यांकडे येत आहेत भूमी सेवाच्या मीडिएटर मधनं किंवा आपलं जे ओएमटी आहे तो ओएमटी देखील शेतकऱ्यांकडनं माल घेऊन त्याच्यावरती प्रक्रिया करतात. तर या पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये गेलो पाहिजे तरच आपल्याला आर्थिक सुबत्ता त्या ठिकाणी प्राप्त होईल. तर पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. तर वेळेच्या अभावामुळे जास्त काही सामान्य म्हणजे कोण सेवा बरोबर. आता ज्याला जागा नाही, ज्याला शेती नाही, पण तो काहीतरी व्यवसाय करतो, काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करतो, तर त्या गायीचं शेण गोमूत्र एकत्र करायचं आणि त्या व्यक्तीने घेऊन यायचं आणि त्याच्यावरती आपल्या ओएमटी उद्योग समूहामध्ये काय प्रशिक्षण घ्यायचंय खादी ग्राम उद्योग मार्फत आणि त्या प्रशिक्षणातून ते पंचगव्य उत्पादन निर्मिती करायची झाली गोसेवा. आता समाजात 4च घटक लोक राहतात बघा, 4. हा फार्मर घटक हा वेगळा बरोबर. तो आपला पालन करताय, पोषण करताय. त्याच्यानंतर उत्पादन जे काही मॅन्युफॅक्चरिंग आपण करतो वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन ते उत्पादन करता तसा शेतकरी हा उत्पादन करण्यामध्ये मोडतो परंतु त्याच्यावर सदर तो पालन करताय, पोषण करताय. म्हणून 4था घटक आपण वाढवला. पोषण करता, उत्पादन करता, त्याच्याबरोबर विक्रेता आणि जो यूज वापरतो तो वापर करता. आता ह्या 4ही घटकामध्ये आपल्याला गोमाता बसवायची म्हणजे खऱ्या अर्थाने गोमय महाराष्ट्र झाला म्हणून समजायचं. आता बघा जो पोषण करता आहे, भरण पोषण करता जो आहे म्हणजे शेतकरी त्यांनी गाय सांभाळायची. लक्षात घ्या झाली गोसेवा. आता जो उत्पादन करता आहे त्या उत्पादन करत्याने ओएमके मध्ये यायचंय, प्रशिक्षण घ्यायचंय. भाग भांडवलाची गरज असेल तर भाग भांडवल सुद्धा ओएमके देतं. तुमच्या गावातील संस्था 8-19% घेते. ओएमके उद्योग समूह 0% व्याजदरामध्ये कर्ज देते. 0%. आणि आता तुमच्यापैकी बरेचसे इथं बसलेले आहेत सभासद जे त्या योजनेचा फायदा घेत आहेत. अनेक आहेत असे 20-25-30 मला वाटतं आपले सभासद असे असतील की त्या 0% योजनेचा फायदा आजही घेत आहेत. आलं लक्षामध्ये. म्हणजे 0% त्याच्यात ते कर्ज घेते. त्याच्यामध्ये गाय सांभाळायची, गाय सांभाळ त्याचे शेण गोमूत्र जे आपल्याकडे येईल प्रशिक्षण इथे घ्यायचंय, भांडवल इथून घ्यायचंय, त्याच्यासाठी लागणारं टेक्निकल फॉर्म्युलेशन सगळं काही ओएमके मधून घ्यायचंय आणि ओएमके जे प्रोडक्ट बनवायला सांगितले ते प्रोडक्ट बनवायचंय. आता बनवणारा पण गोसेवा करतो की नाही करतोय. आता माझ्यासारखा खूप बोलता येतंय म्हणजे मी विकू शकतो बरोबर. ज्यांना बोलता येतं, ज्यांना मार्केटिंग करतात त्यांनी ते प्रोडक्ट त्यांच्याकडे घ्यायचंय आणि त्याचं मार्केटिंग करायचं. आणि ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी कमीत कमी वापरायचंय. आता तुम्ही कधी वापरणार की नाही म्हणजे आता ते पण करू शकतात, मी पण करू शकतो, तुम्ही पण. म्हणजे समाजाचा प्रत्येक घटक ही गोसेवा करू शकतो. आता खऱ्या अर्थाने गोसेवा कोण करेल मग? खऱ्या अर्थाने गोसेवा गाय सांभाळणार सांभाळ बरोबर. उत्पादन करता उत्पादन करेल, विकणारा विकेल, पण वापरणारे जर नसते तर आपण काय बोलणारायची. म्हणजे खऱ्या अर्थाने मोठा समाजाचा जो घटक जो ठरेल ना गोसेवेचा तो आहे वापर करता. मग तुम्ही म्हणता काय वापरायचंय तर गाईच्या दुधापासून मिळणारे प्रोडक्ट वापरा बरोबर. अजून काय वापरायचंय असं ह्यामध्ये दररोज केमिकल वापरला, दररोज केमिकल वापरतोय बरोबर. पार आंघोळीच्या साबणापासून तर दात घासण्याच्या पेस्ट पासून म्हणजे उठल्यापासून तर झोपेपर्यंत सगळं आपण केमिकल वापरतोय. याला एक्झिट का आंघोळीचा साबण आपल्या गोशाळेत मिळतो, गाईच्या शेणापासून बनलेला साबण